शेअर बाजारात पैसे गुंतवण्याबद्दल बोललं की अनेकांच्या मनात एकदम गोंधळ उडतो. कधीकधी थोडी भीतीही वाटते नाही का? असं वाटतं की हे सगळं खूप क्लिष्ट आहे, फक्त तज्ज्ञांचंच काम आहे. हो, हे अगदी खरं आहे. म्हणजे टीव्हीवर ते आकडे बघून, क्लिष्ट शब्द ऐकून अनेकांना वाटतं की हे आपल्यासाठी नाहीये. पण खरंच तसं आहे का? आज आपण हेच जरा सोपं करून पाहूया. आपल्याकडे मॅथ्यू आर क्रॅटर यांचं अ बिगिनर्स गाईड टू द स्टॉक मार्केट हे पुस्तक आहे. नावाप्रमाणेच हे खास नवशिक्यांसाठी आहे आणि यातली भाषा अगदी सोपी ठेवली आहे. हो, आणि महत्वाचं म्हणजे फापड पसारा नाहीये, थेट मुद्द्याचं बोललं आहे. गुंतवणूक म्हणजे काय, का करावी, सुरुवात कशी करावी यावरच फोकस आहे. बरोबर. तर आजच्या आपल्या या सविस्तर चर्चेचा उद्देश हाच आहे. या पुस्तकाच्या आधारावर शेअर बाजाराच्या बेसिक गोष्टी समजून घेऊया आणि संपत्ती निर्माण करायची असेल तर पहिली पावलं कशी टाकायची हे पाहूया. चला तर मग सुरुवात करूया. अगदी पहिला प्रश्न, शेअर म्हणजे नेमकं काय असतं? खूप ऐकतो आपण हा शब्द, पण अर्थ काय नेमका? पुस्तकात एक खूप छान उदाहरण आहे, अगदी आपल्या आजूबाजूचं. समजा आपल्या इथे एक पिझ्झा दुकान आहे. खूप मस्त चालतं. पिझ्झा? हो. मालकाला आता अजून शाखा उघडायच्या आहेत, व्यवसाय वाढवायचा आहे, पण पैसे हवेत. हो, विस्तारासाठी भांडवल लागतंच. मग ती मालक काय करते? ती त्या दुकानाच्या मालकीचे म्हणजे व्यवसायाचे छोटे छोटे हिस्से करते आणि ते लोकांना विकायला काढते. जेव्हा आपण त्यातला एक हिस्सा विकत घेतो तेव्हा आपण त्या पिझ्झा दुकानाचा एक शेअर विकत घेतो. अरे वा, इतकं सरळ. म्हणजे शेअर म्हणजे एका मोठ्या कंपनीच्या मालकीतला एक छोटासा भाग. उदाहरणार्थ समजा ॲपलचा शेअर घेतला तर आपण ॲपलचे एक छोटे मालक बनतो, अक्षरशः. अगदी तसंच, अगदी बरोबर. शेअर म्हणजे फक्त कागदावरचा आकडा नाहीये, तो एका चालू व्यवसायातल्या आपल्या मालकी हक्काचं प्रतीक आहे. आणि जेव्हा ती कंपनी चांगली कामगिरी करते, नफा कमवते, तेव्हा आपल्या शेअरची किंमत वाढते. हो, कंपनीचं मूल्य वाढतं आणि त्यामुळे आपल्या मालकीच्या त्या भागाचं म्हणजे शेअरचं मूल्यसुद्धा वाढतं. म्हणजे हे थेट व्यवसायाच्या प्रगतीशी जोडलेलं आहे. आपण फक्त पैसे गुंतवत नाही, तर एका अर्थी त्या कंपनीच्या यशामध्ये भागीदार होतो. ही संकल्पना समजायला नक्कीच सोपी वाटतेय. ठीक आहे, शेअर म्हणजे कंपनीतला हिस्सा, हे कळलं. पण हे सगळं करायचं कशाला? म्हणजे गुंतवणूक करायचीच का? आपले पैसे बँकेत जास्त सुरक्षित नाहीत का? पुस्तकात 2 मुख्य कारणे दिली आहेत यावर. पहिलं, महागाई. महागाई, इन्फ्लेशन हा आपल्या पैशाचा एक प्रकारचा छुपा शत्रू आहे. म्हणजे कसं की काळानुसार आपल्या पैशाची जी खरेदी करण्याची शक्ती आहे ती कमी होत जाते. हो, हे तर आपण अनुभवतोच रोज. आज 100 रुपयात जे मिळतं ते 10 वर्षांनी नक्कीच मिळणार नाही. सगळं महाग होत चाललंय. बरोबर. आता विचार करा, जर पैसे फक्त बचत खात्यात पडून राहिले, जिथे अगदी कमी व्याज मिळतं, तर खरं तर त्या पैशांचं मूल्य कमी होते हळूहळू. महागाई ते पैसे खाऊन टाकतीये. पुस्तकात केटर्स सांगतात की इतिहासात बघितलं तर शेअर बाजाराने दीर्घकाळात महागाई दरापेक्षा खूप जास्त परतावा दिलाय. अच्छा, म्हणजे शेअर बाजारात गुंतवणूक केली तर पैसे फक्त टिकत नाहीत, तर ते वाढू शकतात, महागाईला हरवून. अगदी, ते वाढतात सुद्धा. ही झाली पहिली गोष्ट. आणि दुसरं कारण जे मला खूप इंटरेस्टिंग वाटलं, चक्रवाढीची जादू. बर्फाच्या गोळ्याचं उदाहरण आहे याबद्दल. हो, कंपाऊंडिंग ही खूप पोटेंटे गोष्ट आहे. कल्पना करा, एक लहानसा बर्फाचा गोळा आहे, डोंगरावरून खाली यायला लागलाय. सुरुवातीला छोटा असतो, हां, पण जसं जसं तो खाली येतो तसा तसा तो अजून बर्फ गोळा करतो स्वतःभोवती. त्याचा आकार वाढतो, वजन वाढतं, वेगही वाढतो. आणि खाली येईपर्यंत तो भला मोठा होऊन जातो. बरोबर. गुंतवणुकीचं अगदी तसंच आहे. जेव्हा आपण गुंतवणूक करतो तेव्हा त्यावर आपल्याला परतावा मिळतो, नफा किंवा व्याज. चक्रवाढ म्हणजे काय? तर हा मिळालेला परतावा पुन्हा गुंतवला जातो आणि मग तो परतावा स्वतःच अजून परतावा कमवायला लागतो. म्हणजे परताव्यावर परतावा. हो, मग त्यावर मिळालेला परतावाही पुन्हा गुंतवला जातो. हे चक्र सुरू राहतं. सुरुवातीला हे हळू असेल कदाचित. हो, अगदी त्या बर्फाच्या गोळ्यासारखं. पण वेळ जाऊ द्या, अनेक वर्षांच्या काळात याचा परिणाम खूप मोठा होतो. एक छोटी नियमित गुंतवणूकसुद्धा प्रचंड मोठी होऊ शकते या चक्रवाढीमुळे. पुस्तकानुसार दीर्घकाळात संपत्ती वाढवण्याचा हा सर्वात शक्तिशाली मार्ग आहे. पण ह्यासाठी संयम हवा आणि वेळ द्यायला हवा. अगदी, ते खूप महत्वाचं आहे. हे ऐकून खरंच वाटतं की गुंतवणूक करायला हवी,
महागाईला हरवण्यासाठी आणि चक्रवाढीचा फायदा घेण्यासाठी. पण इथेच अनेकांना प्रश्न पडतो, सुरुवात कशी करायची, प्रत्यक्ष काय करायचं? पुस्तकात काही सोप्या स्टेप्स सांगितल्या आहेत का? हो, नक्कीच. आणि हेच या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे. ते फक्त का नाही सांगत, तर कसं ते पण सांगतं. पहिली पायरी आहे ब्रोकरेज अकाउंट उघडणे. ब्रोकरेज अकाउंट ते काय असतं? आपल्याला शेअर बाजारातून शेअर्स घ्यायचे असतील तर आपण थेट BSE किंवा NSE मध्ये नाही जाऊ शकत. आपल्याला एक मध्यस्थ लागतो. त्याला ब्रोकर म्हणतात. ब्रोकरेज अकाउंट म्हणजे या ब्रोकरकडे उघडलेलं आपलं खातं. बँकेच्या खात्यासारखं. तसंच काहीसं. पण याचा उपयोग शेअर्स वगैरे खरेदी विक्रीसाठी होतो. आणि हे अवघड असतं का उघडायला? अजिबात नाही. आता तर खूप सोपं झालंय. ऑनलाईन उघडता येतं. अनेक चांगल्या ब्रोकरेज फर्म्स आहेत. मिनिटात अकाउंट उघडतं. फक्त काही कागदपत्र लागतात, पॅन कार्ड, आधार, बँक डिटेल्स. पण प्रक्रिया सोपी आहे. खातं उघडलं की त्यात पैसे टाकून आपण खरेदीसाठी तयार. ठीक आहे. अकाउंट उघडलं. आता पुढे काय विकत घ्यायचं? इथेच तर खरी पंचायत होते. हजारो कंपन्या आहेत. पुस्तक काय सांगतं याबद्दल? इथे पुस्तक एक महत्वाचा सल्ला देतं. गोष्टी सोप्या ठेवा. कीप इट सिम्पल. म्हणजे नवशिक्यांसाठी किंबहुना बहुतेकांसाठीच पुढचा मोठा हिट स्टॉक कुठला असेल याचा अंदाज लावणं म्हणजे जवळपास जुगार खेळण्यासारखं आहे. खूप धोकादायक. म्हणजे शॉर्टकट किंवा लगेच श्रीमंत व्हा असल्या गोष्टींपासून लांब राहायचं. नक्कीच. त्याऐवजी पुस्तक एक जास्त सुरक्षित आणि सिद्ध मार्ग सांगतं. तो म्हणजे इंडेक्स फंड्स किंवा ETFs मध्ये गुंतवणूक करणं. इंडेक्स फंड आणि ETF हे शब्द ऐकलेत, पण काय आहेत हे नक्की सोप्या भाषेत सांगाल? कल्पना करा, तुम्ही फक्त एकाच कंपनीचा शेअर नाही घेत. त्याऐवजी तुम्ही एकाच वेळी देशातल्या 50 किंवा 100 मोठ्या चांगल्या कंपन्यांमध्ये थोडा थोडा हिस्सा घेताय. इंडेक्स फंड हेच करतो. एकाच फंडात अनेक कंपन्या. हो. उदाहरणार्थ भारतात निफ्टी 50 इंडेक्स फंड असेल तर तो निफ्टी निर्देशांकातल्या 50 मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो. अमेरिकेत S&P 500 फंड असेल तर तो तिथल्या 500 मोठ्या कंपन्यांमध्ये. याचा फायदा काय होतो? सगळ्यात मोठा फायदा म्हणजे विविधता, डायव्हर्सिफिकेशन. तुमची सगळी गुंतवणूक एकाच ठिकाणी अडकत नाही. म्हणजे सगळी अंडी एका टोपलीत नाहीत. अगदी. जर काही कंपन्यांनी वाईट कामगिरी केली तरी इतरांच्या चांगल्या कामगिरीमुळे मोठा फटका बसत नाही. जोखीम विभागली जाते. आणि हे ETF काय आहेत ते वेगळे असतात का? ETF पण इंडेक्स फंडासारखेच असतात. ते पण निर्देशांकाला फॉलो करतात, विविधता देतात. फरक इतकाच की ETF शेअरसारखे दिवसभरात कधीही खरेदी विक्री करता येतात. इंडेक्स फंडांची खरेदी दिवसाच्या शेवटी होते. पण नवशिक्यांसाठी दोघांचा मूळ उद्देश सारखाच आहे. कमी खर्चात सोप्या पद्धतीने विविधता मिळवणं आणि बाजाराच्या सरासरी परताव्याचा फायदा घेणं. अच्छा. म्हणजे स्टॉक निवडण्याचं टेन्शन नाही, एकाच वेळी अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक. हो. पुस्तक यात साध्या आणि प्रभावी पद्धतीवर भर देतं. स्टॉक पिकिंगच्या भानगडीत न पडता बाजाराच्या वाढीचा फायदा घ्यायचा हा चांगला मार्ग आहे. आणि यांचा खर्च पण कमी असतो, हेही महत्वाचं. त्यावर बोलू आपण. हे ऐकून वाटतं की सुरुवात करणं शक्य आहे. पण पुस्तक फक्त काय करावं हेच सांगतं की काय टाळावं हे पण सांगतं? कारण चुका होतातच सुरुवातीला. नक्कीच सांगतं. किंबहुना पुस्तकाचा बराच मोठा भाग याच चुकांवर आहे. नवशिके गुंतवणूकदार कोणत्या चुका करतात आणि त्या कशा टाळायच्या. या चुका समजून घेतल्या की पैसे आणि मनस्ताप दोन्ही वाचतात. पहिली आणि सर्वात कॉमन चूक, बाजाराची वेळ साधण्याचा प्रयत्न करणे. ट्राईंग टू टाइम द मार्केट. बाजाराची वेळ साधणं म्हणजे बरोबर किंमत कमी असताना घेणं आणि एकदम वाढल्यावर विकणं. हे तर परफेक्ट वाटतं. वाटतं खरं, पण प्रत्यक्षात हे जवळजवळ अशक्य आहे. मार्केटचा बॉटम कुठे आहे, टॉप कुठे आहे, हे कोणालाच नक्की सांगता येत नाही, अगदी तज्ज्ञांना सुद्धा. म्हणजे आपण वाट बघत बसतो की अजून खाली जाईल आणि ते वर जातं. किंवा विकून टाकतो आणि ते अजून वर जातं. असं होतं. अगदी तसंच होतं. हा अंदाज लावणं म्हणजे हमखास हरण्याचा खेळ आहे. मग काय करावं? किमती तर बदलतच राहणार. पुस्तक एक शिस्तबद्ध पद्धत सांगतं. तिला म्हणतात डॉलर कॉस्ट ॲव्हरेजिंग किंवा रुपया कॉस्ट ॲव्हरेजिंग. ते काय असतं? अगदी सोपं. बाजारात काय चाललंय, तेजी की मंदी याचा विचार न करता नियमितपणे, म्हणजे समजा दर महिन्याला एक ठराविक रक्कम गुंतवत राहायची. समजा दर महिन्याला 5,000 रुपये एका इंडेक्स फंडात टाकायचं ठरवलं. मग कधी भाव कमी असेल, कधी जास्त असेल. बरोबर.
जेव्हा भाव कमी असतील तेव्हा त्याच 5,000 रुपयांत जास्त युनिट्स मिळतील. जेव्हा भाव जास्त असतील तेव्हा कमी युनिट्स मिळतील. पण दीर्घकाळात काय होतं, तुमच्या खरेदीची सरासरी किंमत साधली जाते. यामुळे एकाच वेळी मोठी रक्कम चुकीच्या वेळी गुंतवण्याचा धोका टळतो आणि मार्केट टायमिंगचा टेन्शन नाही. ही चांगली पद्धत वाटते, शिस्त लागते. ही झाली पहिली चूक. दुसरी कोणती मोठी चूक आहे? दुसरी चूक म्हणजे घाबरून विक्री करणे, पॅनिक सेलिंग. बाजारात चढ उतार तर होणारच, कधी चांगली बातमी कधी वाईट, अर्थव्यवस्था बदलते. यामुळे बाजार कधी पडतो, वाईट दिवस येतात, वाईट आठवडे, कधी कधी वाईट वर्ष देखील येतात. हे नॉर्मल आहे. आणि मग लोक घाबरतात किमती पडायला लागल्या की. हो, आणि त्या भीतीने काय करतात, आपल्या गुंतवणुकी विकून टाकतात. नुकसानीत सुद्धा. त्यांना वाटतं अजून नुकसान होईल, त्यापेक्षा बाहेर पडलेलं बरं. पण पुस्तक स्पष्ट सांगतं की ही गुंतवणूकदाराची सर्वात मोठी चूक ठरू शकते. का? नुकसान टाळायला विकणं चूक कसं? कारण गुंतवणूक ही मॅरेथॉन आहे, 100 मीटरची शर्यत नाही, ती दीर्घकाळासाठी असते. इतिहासात बघा, प्रत्येक मोठ्या पडझडीनंतर बाजार नेहमी सावरलाय आणि नंतर नवीन उंचीवर गेलाय. ज्यांनी घाबरून विकलं ते या रिकव्हरीचा फायदा नाही घेऊ शकले. उलट ज्यांनी संयम ठेवला, किंबहुना पडलेल्या बाजारात अजून घेतलं, त्यांनाच पुढे चांगला परतावा मिळालाय. संयम, पेशन्स हीच खरी शक्ती आहे. म्हणजे तात्पुरत्या घसरणीला घाबरून आपलं लॉंग टर्म ध्येय सोडायचं नाही. महत्वाचं आहे हे. आणि तिसरी चूक जास्त शुल्क भरणे, पेईंग हाय फीज. गुंतवणुकीवर अनेक प्रकारचे चार्ज लागतात. ब्रोकरेज, फंड मॅनेजमेंट फी, ज्याला एक्सपेन्स रेशो म्हणतात, ॲडवायझरी फी. हे चार्ज दिसायला लहान वाटतात, 1%, 2%. पण एवढ्याने काय फरक पडतो? खूप फरक पडतो, विशेषतः लाँग टर्ममध्ये. विचार करा, तुमची गुंतवणूक सरासरी 10% वाढतीये वर्षाला, पण त्यावर तुम्ही 2% फी भरताय, तर तुमचा खरा परतावा फक्त 8% राहिला. मग हे 2% शुल्क वर्षानुवर्षे तुमच्या चक्रवाढ परताव्याला कमी करतं, हळूहळू पोखरून काढतं. जी रक्कम लहान वाटते ती पुढे जाऊन खूप मोठी होते. म्हणजे कमी फी वाले पर्याय निवडायला हवेत. अगदी. आणि म्हणूनच पुस्तक परत इंडेक्स फंड्स किंवा ETFsकडे येतं, कारण हे फंड्स बहुतेकदा पॅसिव्हली मॅनेज्ड असतात. म्हणजे ते फक्त इंडेक्सला कॉपी करतात. त्यामुळे त्यांना महाग फंड मॅनेजर लागत नाहीत आणि त्यांची फी म्हणजे एक्सपेन्स रेशो खूप कमी असतो. कमी फी म्हणजे जास्त पैसे तुमच्यासाठी काम करतात, चक्रवाढीला मदत होते. म्हणजे ह्या 3 चुका टाळल्या, मार्केट टायमिंगचा प्रयत्न न करणं, पॅनिक सेलिंग न करणं आणि जास्त फी न भरणं, तरी बरंच काम सोपं होतं. हो, निम्मी लढाई जिंकल्यासारखं आहे असं पुस्तक म्हणतं. तर मग या सगळ्या चर्चेनंतर जर अ बिगिनर्स गाईड टू द स्टॉक मार्केटमधून एक मुख्य गोष्ट घ्यायची असेल, एक टेकअवे, तर तो काय असेल? माझ्या मते सगळ्यात महत्त्वाचा संदेश हा आहे की शेअर बाजारात गुंतवणूक करणं हे आपल्याला वाटतं तितकं क्लिष्ट किंवा भीतीदायक नाहीये. सुरुवात करण्यासाठी कोणी वॉल स्ट्रीटचा तज्ज्ञ असण्याची किंवा करोडपती असण्याची गरज नाही. म्हणजे योग्य माहिती आणि एक साधा दृष्टिकोन असेल तर कोणी सुरुवात करू शकतं. नक्कीच. फक्त काही साधी मूलभूत तत्व समजून घ्यायची आणि ती पाळायची. ती तत्व कोणती? तर चांगल्या कंपन्यांमध्ये शक्यतो कमी खर्चाच्या फंड्समधून मालकी घ्यायची, म्हणजे विविधता आणायची, गुंतवणुकीचा खर्च कमी ठेवायचा, बाजाराचा चढ उतारात संयम ठेवायचा, घाबरायचं नाही, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चक्रवाढीच्या शक्तीला काम करायला वेळ द्यायचा, लाँग टर्म विचार करायचा. हे पुस्तक नेमकं हेच करता वाटतं. या साध्या गोष्टींवर विश्वास ठेवायला लावतं आणि पहिली पायरी उचलायला मदत करतं. अगदी. ते भीती कमी करून एक स्पष्ट रस्ता दाखवतो. तर जे कोणी अजून गुंतवणुकीपासून लांब आहेत पण विचार करत आहेत, त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे. पुस्तकात म्हटल्याप्रमाणे अगदी छोटी सुरुवात करा, नियमित राहा आणि नेहमी लांबचा विचार करा. आज आपण गुंतवणुकीची मूलभूत तत्व पाहिली, सुरुवात कशी करावी ते पाहिलं. पण जाता जाता एक विचार मनात येतो. प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती वेगळी, ध्येय वेगळे, जोखीम घ्यायची ताकद वेगळी. मग अशी स्वतःसाठी एक गुंतवणूक रणनीती कशी बनवता येईल, जी फक्त चांगला परतावाच नाही देणार, पण बाजारात जेव्हा उलथापालथ होते तेव्हा मनावरचा ताण कमी करून एक प्रकारची आर्थिक शांतता पण देईल. यावर विचार करायला नक्कीच जागा आहे.